नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर केमिस्ट्रीचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याचा पार्ट 2 आपण काल बघितला होता. ते पुढं कंटिन्यू करूया. मेटल, नॉन मेटल्स आणि तिसरं जे आहे ते मेटलॉइड्स. आता मेटलॉइड्स म्हणजे थोडक्यात जसं कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर असतात, तसं मेटल आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये असतील त्याला मेटलॉइड्स म्हणतात. बेसिकली सेमी कंडक्टर जे असतात, सेमी कंडक्टर एक असतात गुड कंडक्टर्स मेटल्स, एक असतात नॉन मेटल्स की जे इन्सुलेटर असतात, आणि सेमी कंडक्टर जे आहेत सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी, बिस्मथ, हे जे आहेत आर्सेनिक, अँटीमनी, जर्मेनियम, सिलिकॉन, बोरॉन, टेलुरियम, हे जे आहेत ते मेटलॉइड्स आहेत. म्हणजे यात मेटल आणि नॉन मेटल्सच्या सुद्धा प्रॉपर्टी असतात. बऱ्याच वेळा हे नॉन मेटलसारखे बिहेव करतात, पण इलेक्ट्रॉन जर स्टिम्युलेट केले त्यामध्ये तर ते मेटलसारखे सुद्धा बिहेव करतात. इनर्ट गॅसेस जे आहेत पिरियॉडिक टेबलमध्ये शेवटचा जो कॉलम आहे, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे इनर्ट गॅसेस असतात जे कोणाशी रिॲक्ट करत नाहीत, कारण त्यांची व्हॅलेन्सी जी आहे ती सॅटिस्फाईड झालेली असते. आउटर ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स पाहिजेत तेवढे ऑलरेडी असतात त्याच्यामध्ये. आता मेटलर्जी जे आहे हा सब्जेक्ट असतो तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. बेसिकली मेटलशी डील करण्यासाठी मेटलचं ॲलॉईज वगैरे जे आहेत किंवा मेटल आपण मेल्ट केलं, त्याचं हीट ट्रीटमेंट केलं, तर हे मेटलर्जी सब्जेक्टमध्ये असतं. एक्स्ट्रॅक्शन आणि रिफायनिंग. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जमिनीतून जेव्हा आपण काढतो तेव्हा ती ओवर असते. ओवर म्हणजे कच्चा क्रूड फॉर्म जो आहे ज्याच्यात इम्प्युरिटी असतात, ती स्वच्छ केल्यानंतर आपल्याला प्युअर मेटल मिळतं. तर ते एक्स्ट्रॅक्शन आहे, रिफायनिंग आहे, हीट ट्रीटमेंट आहे, हे सगळं असतं त्यामध्ये. त्यानंतर ॲलॉय जो आहेत याच्यावर दरवर्षी क्वेश्चन येतो एखादा. ब्रास जो आहे कशाचा, आता हे कॉमन आहे, आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बघितलं आहे, मटेरियल सायन्समध्ये. कॉपर आणि झिंकचा ॲलॉय आहे. फक्त कॉपर जास्त असतं त्यात 70%, झिंक जे आहे ते कमी असतं. आणि ब्रॉन्झमध्ये काय असतं, कॉपर आणि टीन असतं 90 आणि 10%. ब्रॉन्झ जे आहे ते स्टॅच्यूमध्ये वापरले जातात मोस्टली, आणि ब्रास जे आहे ते भांडी बनवण्यासाठी वापरतात. गन मेटल हे जे आहे ते पण ॲलॉयचं आहे. कॉपर, हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे, कॉपर, टीन आणि झिंकचं. झिंक खूप कमी आहे यात, 2%. आणि बंदूक वगैरे जे असतात, गन मेटल याच्यासाठीच म्हणले, गन बनवण्यासाठी जे वापरलं जातं ते. गनचे बॅरल जे असतात ते गिअर, बिअरिंग्स बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर जर्मन सिल्वर. आता नाव जरी सिल्वर असेल तरी यात सिल्वर नसतं. बेसिकली कलर त्याचा थोडासा सिल्वरसारखा असतो. त्यामध्ये कोणकोणते असतात मेटल्स, कॉपर, झिंक आणि निकेल असते यात. कॉपर, झिंक आणि निकेल, आणि हे भांडी बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर सोल्डर जे आहे, आपण इलेक्ट्रॉनिक्सचं जे प्रॅक्टिकल आहे त्यात सोल्डरिंग वगैरे केलं असेल तर त्यामध्ये बेसिकली लीड आणि टीनचं हे ॲलॉय आहे. लीड आणि टीन. सोल्डर म्हणजे वीक जॉईंट असतो. रिमोटचं जे आतलं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये 2 वायर जोडण्यासाठी सोल्डरिंग केलेलं असतं. सोल्डरिंग गन असते बेसिकली. सिल्वर कलरमध्ये जॉईंट दिसतो हा. सो तो जो आहे सोल्डरचं कॉम्पोजिशन लक्षात ठेवा, हे लीड आणि टीन आहे यात. त्यानंतर बेल मेटल, घंटा वगैरे जे असते मंदिरामध्ये त्याच्यामध्ये जे आहे कॉपर आणि टीन असतं, पण ब्रॉन्झमध्ये बघा 90-10% आणि बेल मेटलमध्ये टीनचं पर्सेंटेज जास्त आहे, 20% आहे. त्यामुळं आवाज जो आहे तो, त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली येते. मुंज मेटल जे आहे ते पुन्हा कॉपर, झिंक आणि थोड्या प्रमाणात आयरन असतं, कॉईन बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर मग आता हे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम प्लस मॅग्नेशियम असतं. 95% ॲल्युमिनियम, 2% मॅग्नेशियम आणि राहिलेलं कॉपर असतं. एअरक्राफ्ट आणि ऑटोमोबाईलचे जे पार्ट्स आहेत जे वजनानं हलके पाहिजेत आणि ड्युरेबल पाहिजेत, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि कॉपर. ड्युरॅल्युमिन हे पण विमानामध्ये वापरलं जातं, वजनानं हलकं आणि खूप स्ट्रॉंग असतं. आयरन प्लस ॲल्युमिनियम असतं, आणि काही मग दुसरे एलिमेंट्स असतात. टाईप मेटल जे आहे लीड, अँटीमनी, टीन, प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये यूज होतं हे. स्टेनलेस स्टीलमध्ये काय आहे, स्टीलमध्ये क्रोमियम ॲड केलं. आयरन, स्टील म्हणजे काय असतं, आयरन प्लस कार्बन असतं, त्यामध्ये आपण क्रोमियम ॲड केलं तर गंज लागणार नाही असं स्टील बनतं.
आणि निकेल पण असतं त्यात. बॅबिट मेटल जे आहे बिअरिंगसाठी वापरतात, हे नाव लक्षात ठेवा. बॅबिट जे आहे बिअरिंगमध्ये यूज होतं. आणि त्यामध्ये काय असतं, मोस्टली टीन जास्त असतं 89%. अँटीमनी आहे, कॉपर आहे आणि बाकी किरकोळ आयटम्स आहेत. सो हे लक्षात ठेवा, ह्याच्या प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन पडलेले आहेत. सो एखादा प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आला आहे, सो ते प्रायोरिटी जे आहे त्याची जास्त ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट जे आहेत एनर्जी रिसोर्सेस. आता हे सगळं एन्व्हायरमेंटमध्ये होतं तुम्हाला डिप्लोमाला, तरी पण आपण हे एन्व्हायरमेंट सेक्शन जो आहे त्याचे करंट अफेअर्स आणि बेसिक गोष्टी बघणार आहोत नंतर. आत्ता या जनरल सायन्समध्ये जे एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टी आहेत त्या आपण बघूया. नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, जे नॅचरली अवेलेबल आहेत आणि त्याचा आपल्या गरजा भागवण्यासाठी उपयोग होतो, त्यांना नॅचरल रिसोर्सेस म्हणणार. एअर, वॉटर, मिनरल्स आहे, सनलाईट आहे. आता हे 2 टाईपमध्ये येतात. रिन्युएबल म्हणजे कितीही तुम्ही वापरले तरी ते संपणार नाही आहेत, इनएक्झॉस्टिबल आहेत. जसं की सूर्य आहे, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, जिओथर्मल वगैरे. नॉन रिन्युएबल म्हणजे ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहेत अर्थच्या सरफेसमध्ये, ते जास्त वापरले तर ते संपणार आणि परत तयार होण्यासाठी लाखो वर्षाचा कालावधी लागेल. ओके. आता त्यामध्ये काय आहे, मिनरल्स जे आहेत, त्यानंतर कोळसा असेल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, हे सगळे फ्युएल्स जे आहेत बेसिकली हे काय आहेत लिमिटेड क्वांटिटीमध्ये आहेत. ते व्यवस्थित वापरले तर ठीक आहे, नाहीतर खूप जास्त वापरले, आत्ता संपून टाकला आपण पेट्रोल डिझेल 10 वर्षात, तर पुढच्या पिढीला ते मिळणार नाही. समजते. त्यानंतर कोळसा जो आहे, इंडियाच्या दृष्टीनं कोल इम्पॉर्टंट आहे खूप, कारण इंडियामध्ये कोळशाचे रिझर्व जास्त आहेत लक्षात ठेवा. पेट्रोल डिझेल इंडियामध्ये क्रूड ऑइल सापडत नाही जास्त, ते आपण बाहेरच्या देशाकडून विकत घेतो जास्त प्रमाणात. पण कोळसा जो आहे हा क्रूड ऑइलपेक्षा किंवा पेट्रोल डिझेलपेक्षा थोडासा पोल्युटिंग टाईप ऑफ फ्युएल आहे, पण हे इंडियामध्ये अवेलेबल आहे. सो याच्यावर आपण जर रिफायनिंगवर भर दिला, कोळशातून निघणारा धूर जो आहे त्याची ट्रीटमेंटवर फोकस केलं, तर आपली एनर्जी सफिशियन्सी जे आहे, म्हणजे बाहेरच्या देशांवर आपल्याला एनर्जीच्यासाठी डिपेंडेंट राहावं लागणार नाही. आता कोळशाचे पण टाईप असतात. पीठ म्हणजे एकदम लो क्वालिटीचा कोळसा, पीठ. त्यानंतर लिग्नाईट, त्यानंतर बिट्युमिनस आणि अँथ्रासाईट. सगळ्यात चांगला कोळसा जो असतो, ज्याच्यात कार्बनचं टक्केवारी जास्त असेल, तो आहे अँथ्रासाईट. हे लक्षात ठेवा, अँथ्रासाईट सगळ्यात चांगला कोळसा. त्यानंतर 2 नंबरचा बिट्युमिनस, त्यानंतर 3 नंबर जो आहे तो लिग्नाईट आणि 4 नंबरचा जो आहे पीठ. पीठमध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि सल्फर वगैरे असतं, त्यामुळे ते धूर जास्त येतो त्याचं. आणि बिट्युमिनस जे आहे ते जास्त आढळतं इंडियामध्ये, बिट्युमिनस आणि लिग्नाईट. अँथ्रासाईट जे आहे ते कमी प्रमाणात आढळतं. क्वालिटी वाईज बघायला गेला तर अँथ्रासाईट सगळ्यात चांगला, त्यानंतर बिट्युमिनस, त्यानंतर लिग्नाईट आणि पीठ. चारकोल म्हणजे काय, वरती जो कोल आहे तो दगडी कोळसा झाला, जमिनीच्या आतमध्ये सापडतो तो. चारकोल म्हणजे काय, जेव्हा आपण एखादं लाकूड जाळतो त्याच्यानंतर जो कोळसा तयार होतो त्याला चारकोल म्हणतात. ओके. त्यानंतर मग कार्बन ब्लॅक जे आहे, आपण जे लॅम्प ब्लॅक म्हणजे एखाद्या दिवा जो आहे त्याची काजळी वगैरे जे असते त्याला लॅम्प ब्लॅक वगैरे म्हणतात. आणि डिफरंट टाईप, त्याचं ॲब्झॉर्प्टिव्हिटी वगैरे जास्त असते, काय नेसेसरी नाही आहे. नंतर नेक्स्ट पेट्रोलियम जे आहे, जमिनीच्या आतमध्ये सापडतं क्रूड ऑइल आणि त्याचं रिफायनिंग केलं जातं. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जेव्हा त्याचं क्रूड ऑइलचं 70 डिग्री ते 250 डिग्रीला, त्या पेट्रोल मिळतं. आणि जास्त टेम्परेचर केलं तर डिझेल मिळतं. त्यानंतर टेट्रा इथाईल लीड जे आहे ते यूज केलं जातं. आता हे बेसिकली गाड्याच्या इंजिनच्या संदर्भात आहेत, नॉकिंग वगैरे होऊ नये यासाठी. त्यानंतर LPG जो आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ब्युटेन आणि आयसोब्युटेन गॅस असतो, किंवा ब्युटेन आणि प्रोपेन आहे घरामध्ये जो आपण सिलेंडर यूज करतो त्याच्यामध्ये. आणि CNG जो असतो, जो गाड्यांमध्ये वापरला जातो, CNG कार्स, पेट्रोल प्लस CNG किट असतं, त्यामध्ये कॉम्प्रेस नॅचरल गॅस असतो. नॅचरल गॅस म्हणजे मिथेन आहे. त्यानंतर आता हे खाली नावं दिले आहेत. वॉटर गॅस म्हणजे काय आहे,
कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनचं मिक्सचर आहे. आता हायड्रोजन जो आहे तो फ्युएल चांगला आहे, पण त्याचा प्रॉब्लेम आहे की तो जास्त त्याचा एक्सप्लोजिव्ह टाईप ऑफ फ्युएल आहे आणि स्टोअर करणं डिफिकल्ट आहे. हे जर व्यवस्थित करता आलं आपल्याला, स्टोअर आणि एक्सप्लोजिव्हिटीवर कंट्रोल करता आलं, तर ते क्लीन फ्युएल आहे. त्यातून कोणताही ग्रीन हाऊस गॅस इमिट वगैरे होत नाही, पाणीच तयार होईल झालं तर. वॉटर गॅस, त्यानंतर प्रोड्युसर गॅस, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन आहे. कोल गॅस, हायड्रोजन, मिथेन, इथिलीन, ॲसिटिलीन याचं कॉम्बिनेशन आहे. बायोगॅस जो असतो तो मोस्टली मिथेन असतो. हायड्रोजन फ्युएल जे आहे H2 फ्युएल सेलमध्ये वगैरे वापरतात. आता डिफरंट टाईपच्या फ्लेम्स आणि त्याचं, आता हे नॉट नेसेसरी. आता हे आपल्याला बेसिकली वेल्डिंगमध्ये होतं, ॲसिटिलीन वेल्डिंग वगैरे, त्यामध्ये फ्लेम्स, पण हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यानंतर मॅचस्टिक जे आहे, सेफ्टी मॅचस्टिक, घरामध्ये जी काडीपेटी वापरतो त्यात कोणता एलिमेंट असतो, अँटीमनी ट्रायसल्फाईड आणि पोटॅशियम क्लोरेट हे 2 असतात. ओके. आता नेक्स्ट काय आहे यामध्ये, बॅटरी जी असते इलेक्ट्रोकेमिकल सेलपासून बनलेली असते. प्रायमरी बॅटरीज ज्या रिचार्जेबल नसतात, म्हणजे रिमोटचे सेल वगैरे जे आहेत त्या, ड्राय सेल, मर्क्युरी सेल. सेकंडरी बॅटरीज म्हणजे मोबाईलमध्ये ज्या असतात त्या रिचार्जेबल. बॅटरी जे आहे ड्राय सेल, 1.5चं व्होल्टेज जे रिमोटमध्ये वापरतो आपण ते. ॲनोड झिंकचा असतो. कॅथोड जो आहे तो ग्राफाईटचा असतो, कार्बनचा एलोट्रोप आहे. आणि इलेक्ट्रोलाईट जे आहे ते NH4Cl आणि झिंक क्लोराईडची पेस्ट असते आतमध्ये, ब्लॅकिश कलरमध्ये. त्यानंतर ट्रान्झिस्टर, क्लॉक हे सगळीकडे यूज होतं. मर्क्युरी सेल जे आहे त्याचं पोटेन्शियल कमी आहे. आणि हे कॉम्बिनेशन जे आहे ते लीड ॲसिड बॅटरी वगैरे हे आपल्या गार्डनमध्ये वगैरे यूज होतात. बॅटरी गार्डनमध्ये म्हणजे छोट्या बॅटरी असतात स्टार्टिंगसाठी, किंवा लाईट बीट सगळे ऑडिओ सिस्टीम चालण्यासाठी लीड ॲसिड बॅटरी यूज केल्या जातात. नेक्स्ट जी आहे कोरोजनची कन्सेप्ट. कोरोजन म्हणजे बेसिकली सरफेस जो आहे तो ऑक्सिजन आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये समजा आला तर तिथं रस्टिंग होतं, त्याचं क्वालिटी जी आहे ती इरोड होते, त्याला कोरोजन म्हणतात. बेसिकली वॉटर मॉलिक्यूल जे आहे हायड्रेट तयार होणे, जसं की लोखंडाला जो गंज लागतो तो रस्ट जे आहे बेसिकली Fe2O3 म्हणजे आयरन ऑक्साईड आहे, आणि त्याच्यात वॉटर पार्टिकल्स ॲड झाले की ते रस्ट तयार होते आणि ती सरफेसवरून निघून जाते. त्यामुळे सरफेस जो आहे त्याची स्ट्रेंथ जी आहे ती कमी होते. त्यानंतर सिल्वर जे आहे ते पण काळं पडतं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ Ag2S. ठीक आहे. आणि कॉपरची भांडी असतील समजा तुमची, तर त्याची ग्रीनिश कलरवर कन्वर्ट होतं ते, कारण हे CuOH ट्वाईस प्लस CuCO3 कार्बोनेट बनतं कॉपरचं. किंवा ब्रॉन्झचे स्टॅच्यू असतील ते पण थोडेसे ग्रीनिश, त्याच्यावर जसं लोखंडाला रस्ट झाल्यावर ब्राउनिश कलर येतो, तसंच ब्रास आणि कॉपरचे जे भांडे आहेत त्याला ग्रीनिश हिरवाट कलर येतो थोडंसं. आयरनचं जे आहे ते रस्टिंग होतं बेसिकली. त्यानंतर प्रिव्हेंट करण्यासाठी इलेक्ट्रोप्लेटिंग, गॅल्वनायझिंग वगैरे मेथड्स आहेत की दुसऱ्या मेटलचं त्याच्यावर कोट द्यायचं वगैरे. ओके, सो इथपर्यंत बेसिक केमिस्ट्री आहे. त्यानंतर आता थोडंसं एन्व्हायरमेंट टाईपमध्ये आहे पुढं. एअर जे आहे डिफरंट गॅसेसचं मिक्सचर आहे. सगळ्यात जास्त असतं एअरमध्ये नायट्रोजन, लक्षात ठेवा 78%. त्यानंतर ऑक्सिजन असतो 21%. राहिलेल्याच्या 1% सगळे गॅसेस असतात. कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन हे जास्त आहेत, आणि मग राहिलेले गॅसेस. ओके. एअरची डेन्सिटी जी आहे जसं जसं वरती जाऊ आपण तशी डिक्रीज होते, कारण जड एअर जी आहे ती खाली राहणार, वरती जसं जाईल तसं कमी होणार डेन्सिटी. आता या लेयर्स ज्या आहेत ट्रोपोस्फिअरच्या, म्हणजे लेयर जे आहेत ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, अर्थ जी आहे आपली पृथ्वी समजा ही आहे, पृथ्वीच्या वरती एअरचं एक एन्व्हलप आहे, म्हणजे कोट आहे एअरचं, गॅसेसचं. गॅसियस एन्व्हलप सराउंडिंग द अर्थ. ही अर्थ आहे आपली समजा. इथं वरती गॅसेस आहेत,
तर हे जे आहे याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. आणि ॲटमॉस्फिअर गरजेचं आहे अर्थचं टेम्परेचर मेंटेन राहायसाठी. जर ॲटमॉस्फिअरच नसतं आपल्या अर्थवर, जसं की मर्क्युरी ग्रहावर नाही आहे किंवा व्हीनस ग्रहावर नाही आहे, तर काय होतं, व्हीनस ग्रहावर आहे बट ते जास्त ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, तर खूप जास्त टेम्परेचर झालं असतं दिवसा, खूप कमी टेम्परेचर झालं असतं रात्री. ॲटमॉस्फिअरमुळं टेम्परेचर जे आहे ते बॅलन्स राहतं आणि अर्थवर लाईफ जी आहे ती पॉसिबल आहे. आता या ॲटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत. सगळ्यात पहिला जो लेयर आहे हे कशामुळं पडलेले आहेत बेसिकली, जसजसं वरती जाता तुम्ही जमिनीपासून तसतसं टेम्परेचर वाढते का कमी होते यानुसार हे लेयर्स पडलेले आहेत. पहिला जो लेयर आहे ट्रोपोस्फिअर, त्यामध्ये जसजसं आपण जमिनीपासून वरती जाऊ तसतसं टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज होतं. जसं की तुम्ही कोणत्याही डोंगरावरती गेला तर जे ग्राउंड लेवलला आहे त्याच्यापेक्षा तिथं तुम्हाला थंड वाटणार, कारण ट्रोपोस्फिअरमध्ये टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज होतं. लोवेस्ट लेयर आहे साधारणतः 10-15 किलोमीटरपर्यंत असतो तो जमिनीपासून. आणि यामध्येच एखादी गोष्ट जड असते ती खाली राहते, लक्षात घ्या. सो बऱ्यापैकी जड जे गॅसेस सगळे जे आहेत ते ट्रोपोस्फिअरमध्ये आहेत आणि ॲटमॉस्फिअरचं मास वगैरे जे आहे ते पण सगळे या लेअरमध्ये असतं. भलेही तो सगळ्यात लोवेस्ट लेवलचा कमी हाईट असणार रिजन आहे, पण त्यात जड गॅसेस असल्यामुळं तो सगळ्यात ग्रीन हाऊस म्हणजे आपला ढग पाऊस वगैरे सगळं जे होतं ते ह्याच्यातच होतं ट्रोपोस्फिअरमध्ये. नेक्स्ट स्ट्रॅटोस्फिअर जे आहे त्याच्यावरचा जो लेयर आहे ट्रोपोस्फिअरच्या वरचा स्ट्रॅटोस्फिअर, तिथं उलटं होतं. जसं जसं आपण वरती जाऊ तसतसं टेम्परेचर जे आहे ते डिक्रीज होण्याऐवजी इन्क्रीज होतं. आणि याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक आहे की स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला ओझोन सापडतो. ओझोन बेसिकली काय करतो, O3 फॉर्म्युला याचं. ओझोन जे आहे ते सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, UV रेज, त्याच्यापासून अर्थचं प्रोटेक्शन करतं. सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम जे आहे ते ओझोन लेयर जो आहे तो करतो. आणि त्याची जी हाईट आहे ती 10 किलोमीटरपासून स्टार्ट होते वरती आणि 50 किलोमीटरपर्यंत असते. त्यानंतर मग नेक्स्ट जे आहे स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती मेझोस्फिअर, त्यानंतर थर्मोस्फिअर आणि वरती एक्झोस्फिअर आहे. हे परत आपण एन्व्हायरमेंटमध्ये नंतर बघूया. याच्यामध्ये मिटिओरॉइड्स बर्न होतात. हे थर्मोस्फिअरमध्ये जे आहे तिथं आयोनोस्फिअर वगैरे असतो, सॅटेलाईट कम्युनिकेशनसाठी मदत होते, या गोष्टी आहेत. आता हे एअरचं जे कंपोजिशन आहे, ऑक्सिजन 28% आहे. डिस्कवरी कोणी केली होती याची, शीलने केली होती. त्यानंतर नॉन कंबस्टिबल आहे, पण कंबशन होण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते. म्हणजे एखादी गोष्ट बर्न होण्यासाठी ऑक्सिजन लागतो, पण ऑक्सिजन स्वतःहून आपोआप ऑक्सिजनला आग लागत नाही, पण आग लागण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्यानंतर ओके, ते रॉकेटमध्ये वगैरे सगळीकडे याची गरज पडते, कारण जेवढा ऑक्सिजन प्रोव्हाइड होईल तेवढं कंबशन व्यवस्थित होणार. ऑक्सिजनमुळं ऑक्साईड्स पण तयार होतात, जसं की आयरन जे आहे, लोखंडाला गंज लागतो किंवा जमिनीच्या आतमध्ये जे सापडतात ते बेसिकली ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतात. ॲल्युमिना असेल, Al2O3, झिंक ऑक्साईड आहे, टीन ऑक्साईड, सगळे जे एलिमेंट्स आहेत ते ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतात जमिनीच्या आतमध्ये. मग त्याच्यानंतर रिफायनिंग करून आपण ते यूज करतो मेटल. त्यानंतर नायट्रोजन सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल असणारा गॅस आहे ॲटमॉस्फिअरमध्ये. रुदरफोर्डनं याचा शोध लावला होता. आणि हा कलरलेस, ऑर्डरलेस आणि बऱ्यापैकी इनर्ट टाईप ऑफ गॅस आहे, नॉन कंबस्टिबल, नॉन पॉयझनस. आणि याचा उपयोग जो आहे तो झाडं जे असतात त्याच्या न्यूट्रिशनमध्ये होतो, नायट्रोजन सायकलमध्ये. कारण नायट्रोजन जे आहे, युरिया तुम्ही ऐकला असेल, फर्टिलायझर, युरिया हे काय, नायट्रोजन फर्टिलायझर आहे. झाडाच्या वाढीसाठी नायट्रोजन फर्टिलायझर गरजेचं असतं. सो हवेमधला जो नायट्रोजन आहे तो बॅक्टेरियाच्या मदतीनं नायट्राइट्स बनतात आणि झाडं वापर करतात त्याचं. नेक्स्ट जे आहे कार्बन डायऑक्साईड. हा ग्रीन हाऊस गॅस आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे सूर्याकडून येणारी जी एनर्जी आहे शॉर्ट टर्म वेव्हच्या फॉर्ममध्ये, तर ती अर्थमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि अर्थकडून लाँग वेव्ह रेडिएशन इमिट जे होतात ते ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे ते ॲब्झॉर्ब करतात. त्याच्यामुळं अर्थचं टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहतं
पण ग्रीनहाऊस गॅसेसची क्वांटिटी जर खूप जास्त झाली तर टेम्परेचर मेंटेन राहायच्या ऐवजी टेम्परेचर एक्सपोनेन्शियली वाढेल अर्थच्या ॲटमॉस्फिअरचं. आता कार्बन डायऑक्साईड निगेटिव्ह खूप जास्त नाही आहे, लक्षात ठेवा. कारण झाडांच्या वाढीसाठी फोटोसिंथेसिस जी रिॲक्शन होते झाडाची, की सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर त्यासाठी कार्बन डायऑक्साईड जो आहे तो गरजेचा आहे. आणि झाडं जे आहेत ती सिंक ऑफ कार्बन डायऑक्साईड, म्हणजे आपण जे आहे ह्युमन्स ॲनिमल्स जे आहे ते ऑक्सिजन ब्रीथ करतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. वेरॅज झाडं जे आहेत ती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. पण झाडांची संख्या कमी झाली आणि ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीज होत गेली आणि कंबशनमधून एखादी गोष्ट जळल्यानंतर मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, लाकूड असेल, त्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. तर कार्बन डायऑक्साईडचे सोर्सेस वाढले आणि सिंक जे आहेत झाडं ॲब्झॉर्ब करतात किंवा ओशन पण ॲब्झॉर्ब करतो कमी टेम्परेचर असेल तर. पण टेम्परेचर वाढलं तर ॲब्झॉर्प्शन कमी होईल आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं हवेमध्ये तर ग्लोबल वॉर्मिंग होणार. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर वॉटरबद्दल काही बेसिक आहेत. युनिव्हर्सल सॉल्वंट सगळीकडे यूज होतं. त्यानंतर डेन्सिटी मॅक्सिमम असते 4 डिग्री सेल्सिअसला. 22 मार्च हा वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरा होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे. डेन्सिटी आईसची जी आहे ती पाण्यापेक्षा थोडीशी कमी असते, त्यामुळे ते पाण्यावर तरंगतं. त्यानंतर वॉटरचे टाईप जे आहेत बेसिकली सॉफ्ट वॉटर जे आहे ज्याच्यामध्ये क्षार कमी असतील, सॉल्ट्स कमी असतील. सॉफ्ट वॉटरचा फायदा काय आहे, कपडे धुण्यासाठी वगैरे वापरतात कारण ते चांगले कपडे निघतात. आणि हार्ड वॉटर म्हणजे थोडक्यात बोरवेलचं पाणी आहे की ज्याच्यामध्ये डिझॉल्ड सॉल्ट जे आहेत ते जास्त असतात, क्षार जास्त असतात. आता क्षार जास्त असले की पाणी जे आहे ते हार्ड बनणार आणि त्यामुळे ते चांगलं नसतं स्किनसाठी सुद्धा आणि कपडे किंवा बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा. टेम्पररी जे आहे ते म्हणजे थोडंसं तुम्ही त्यामध्ये कंटेंट काय असतं, बायकार्बोनेट्स असतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. सॉफ्ट वॉटर बनवता येतं आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड ॲड केलं तर क्लार्क्स प्रोसेसनं. आणि परमनंट हार्ड जे आहे त्याचं सॉफ्टमध्ये करणं डिफिकल्ट असतं. त्यात कन्वर्ट करण्यासाठी सोडियम कार्बोनेट Na2CO3 वॉशिंग सोडा म्हणतात, और कॅल्गॉन और झिओलाइट ही नावं लक्षात ठेवा. हे ॲड केलं तर थोडंसं त्यातले एक क्षार जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. आणि हेवी वॉटर जे आहे जे न्यूक्लिअर रिॲक्टर्समध्ये यूज केलं जातं. नॉर्मल वॉटर असतं H2O. हेवी वॉटरमध्ये हायड्रोजनच्या ऐवजी हायड्रोजनचा जो आयसोटोप आहे ड्यूटेरियम, आयसोबार्स, आयसोटोप्स आपण बघितलं होतं, सो तो यूज होतो. त्यानंतर नेक्स्ट जे आहे पोल्युशन. आता हे जेनेरिक आहे, एवढे जास्त काही अवघड गोष्टी नाही आहेत. एअर पोल्युशन जे आहे, एअर क्वालिटी जी आहे ती डिग्रेड होणं, त्याला एअर पोल्युशन म्हणतात. आणि मोस्टली आपण कार्बन मोनॉक्साईड CO जो आहे, कार्बन मोनॉक्साईड कधी तयार होतो, जेव्हा कंबशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल. म्हणजे आयडियली CO2 तयार व्हायला पाहिजे प्रत्येक कंबशन प्रोसेसमधून. पण जर ऑक्सिजनची प्रमाण कमी असेल त्या कंबशन प्रोसेसमध्ये तर कार्बनला 2 ऑक्सिजन अवेलेबल न होता एकच होतो आणि त्यामुळं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, जो की आपल्या हेल्थसाठी डेंजरस आहे खूप जास्त कार्बन डायऑक्साईडपेक्षा. कार्बन डायऑक्साईडचा एवढा काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं आपल्याला गुदमरल्यासारखं होऊ शकतं खूप जास्त झालं तर. पण कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो आणखी जास्त डेंजरस आहे. ठीक आहे. त्यानंतर मग सल्फर डायऑक्साईड आहे, हायड्रोकार्बन्स आहेत, पार्टिक्युलेट्स म्हणजे धुळीचे बारीक कण आहेत, नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत. हे सगळं बेसिकली धुळीचे कण सोडले तर बाकी सगळे जे आहेत ते कोळसा, पेट्रोल, डिझेल जाळल्यामुळे जनरेट होतात. स्ट्रॅटोस्फेरिक पोल्युशन म्हणजे काय, ट्रोपोस्फिअरच्या वरती स्ट्रॅटोस्फिअर आहे. जेव्हा काही गॅसेस जे आहेत ते ट्रोपोस्फिअर पार करून स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जातात आणि ओझोन लेयर जो आहे जो की आपल्याला प्रोटेक्ट करतो UV रेडिएशन्सपासून, तो ओझोन लेयर डिप्लीट जर करत असतील काही कंपाऊंड्स किंवा गॅसेस तर त्याला स्ट्रॅटोस्फेरिक पोल्युशन म्हणतात. आता ओझोन लेयर समजा वीक झाला किंवा ओझोनमध्ये होल क्रिएट झालं
तर काय होणार, अल्ट्राव्हायलेट रे जे आहेत त्या डायरेक्ट अर्थच्या सरफेसपर्यंत पोचणार आणि त्यामुळं आपल्याला स्किन कॅन्सर वगैरे होऊ शकतो. त्यानंतर झाडं जी आहेत त्याच्यामध्ये पण आजार येतात, झाडाची पानं पिवळी होणे पटकन वगैरे या गोष्टी. त्यानंतर वॉटर पोल्युशन जे आहे, पाण्याची जी क्वालिटी आहे ती डिग्रेड होणे, त्यामध्ये अननेसेसरी फॉल पार्टिकल जे आहेत ते ॲड होणे. आता समजा क्रोमियम ॲड झालं, आर्सेनिक ॲड झालं, कॅन्सर होणार. कॅडमियम ॲड झालं समजा तर हा आजार होतो, इटाई. आणि मर्क्युरी झालं तर मिनामाटा डिसीज, जपानमध्ये हा डिस्कवर झाला होता, मर्क्युरी पॉयझनिंग वगैरे. मर्क्युरी जे आहे आपल्या मॅनोमीटरमध्ये यूज केलं जातं फ्लुइड मेकॅनिक्समध्ये प्रेशर मोजण्यासाठी. तसंच थर्मोमीटरमध्ये सुद्धा मर्क्युरी यूज केलं जातं. पण मर्क्युरी जे आहे ते जमिनीत मिक्स झालं आणि आपल्या बॉडीमध्ये गेलं किंवा पाण्यामध्ये मिक्स होऊन बॉडीमध्ये गेलं तर ते हेल्थसाठी डेंजरस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ॲसिड रेन इथं जी कन्सेप्ट आहे वरती pH ऑफ नॉर्मल रेन जो असतो 5.6 आहे. त्याच्यापेक्षा जर pHची व्हॅल्यू कमी झाली तर त्याला ॲसिड रेन म्हणतो आपण. म्हणजे रेनची ॲसिडिटी जास्त आहे. सल्फर डायऑक्साईड जो गॅस आहे SO2 आणि नायट्रोजन डायऑक्साईड NO2, हे दोन जे गॅसेस आहेत ते जेव्हा रिलीज होतील जास्त प्रमाणात तर ते वॉटरबरोबर रिॲक्ट होऊन सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड असतं H2SO4 आणि नायट्रिक ॲसिड जे आहे HNO3, हे दोन ॲसिड तयार करतात. म्हणजे ॲसिड रेन हा जो शब्द आहे यात दोन ॲसिड असतात, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, जे की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईडमुळे तयार होतं. आणि ती जेव्हा पाऊस पडणार तसं त्याला ॲसिड रेन म्हणतात, ज्याचं pH कमी आहे. मग ते हेल्थसाठी पण आपलं चांगलं नसतं पाणी. प्लस तलावामध्ये जमा झालं खूप जास्त पाणी हे तर मासे मरतात, झाडांचं ग्रोथ जी आहे ती थांबते वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर सॉईल पोल्युशन म्हणजे जमिनीचं कंटॅमिनेशन होणं. मग त्यामध्ये अननेसेसरी एलिमेंट्स ॲड झाले, खूप जास्त तुम्ही खतं वगैरे वापरत असाल, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड्स, कीटकनाशकं वगैरे, जसं की DDT पावडर असते मुंग्यांची. त्यानंतर BHC वगैरे, हर्बिसाईड म्हणजे तणनाशक वगैरे जे आहेत, सोडियम क्लोराईड, सोडियम आर्सेनिक, बेन्झोपॅम. फंगीसाईड जे आहेत ते बुरशीनाशक, ओगॅनो मर्क्युरी कंपाऊंड्स, बोर्डेक्स मिक्सचर, असे जर वापरले आपण खूप जास्त प्रमाणात तर जमिनीचं पोल्युशन होतं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पोल्युशनचे इफेक्ट्स वगैरे. ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय असतो, तर ग्रीनहाऊस गॅसेस असे गॅसेस असतात की जे अर्थचं टेम्परेचर मेंटेन ठेवतात. पण ग्रीनहाऊसची संख्या जास्त झाली गॅसेसची तर अर्थचं टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होतं, जास्त ॲब्झॉर्ब करतात ते हीट अर्थपासून रिफ्लेक्ट झालेली. सगळ्यात जास्त जो गॅस आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड क्वांटिटी वाईज. पण इम्पॅक्ट जर बघायला गेला तर मिथेनचा जास्त असतो. कारण मिथेन जो आहे तो अनएरोबिक रेस्पिरेशन जे आहे, म्हणजे आपण राईस कल्टिवेशन जेव्हा करतो, पॅडी कल्टिवेशन, तेव्हा भाताच्या शेतीमध्ये भाताचं पीक जे असतं ते पाण्याखाली असतं बऱ्याच काळासाठी. आणि त्या प्रोसेसमध्ये काय होतं, मिथेन जो आहे तो रिलीज होतो. किंवा जे असे ॲनिमल्स आहेत की जे गाई म्हशींसारखे रवंथ करणारे, तर ते काय करतात त्या प्रोसेसमध्ये मिथेन गॅस जो आहे तो रिलीज करतात खूप जास्त. सो ॲनिमल हजबंड्री जे आहे, पशुपालन, त्यामधून पण मिथेन गॅस रिलीज होतो खूप जास्त प्रमाणात, जो की ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. त्यानंतर नेक्स्ट मग नायट्रस ऑक्साईड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, वॉटर वेपर. हे पण वॉटर वेपर लक्षात ठेवा नाव. वॉटर वेपर जे आहे, पाण्याची जेव्हा वाफ बनते तेव्हा तीसुद्धा ग्रीनहाऊस गॅस आहे. म्हणजे तीसुद्धा आपली जी अर्थपासून निघणारी लॉंग वेव्ह रेडिएशन आहे ते ॲब्झॉर्ब करते. सो वॉटर वेपर जास्त असेल, जसं की मुंबईसारख्या ठिकाणी गेला तुम्ही तर तिथं दमट हवामान असतं, वॉटर वेपर जास्त असतात. सो तिथं टेम्परेचर जे आहे ते जास्त तुम्हाला फील होईल ॲज कम्पेअर टू ड्राय रिजन. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे, अर्थचं ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होणं, या फिनॉमिनॉनला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. त्याच्यामुळं काय होतं, वॉर्मिंग जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढं आईस कॅप जे आहेत डोंगराच्या वरती किंवा मोठे माउंटन जे आहेत त्याच्यावरती जे बर्फ साठलेला आहे तो वितळणार.
मग नद्यांना पूर येणे. त्यानंतर ग्लेशियर जे आहेत, मोठे मोठे हिमनग असतात, नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि हिमालयातमध्ये ग्लेशियर्स आहेत, ते वितळतात. मग समुद्राची पातळी वाढते. मोठ्या सिटीज ज्या आहेत ते पाण्याखाली जाण्याचं भीती आहे. किंवा आयलँड कंट्री जे आहेत, बेटांचे देश, ते पूर्णपणे गायब होतील काही वर्षानंतर. त्यानंतर मग आजार पण खूप पसरतात, कारण ग्लेशियरमध्ये मेलेले बॅक्टेरिया वगैरे असतात डेड गोष्टींचे, आणि ते जर मेल्ट होऊन नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स झालं तर आजार वगैरे पण होतात. ॲसिड रेन हे आत्ता इथं सांगितलं. pH जर 5पेक्षा कमी असेल किंवा 5.6पेक्षा कमी असेल, ॲसिड रेन म्हणतात. 2 ॲसिड असतात, सल्फ्युरिक आणि नायट्रिक ॲसिड. सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईडमुळं ॲसिड रेन होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कार्बनचे कंपाऊंड काय आहेत बेसिकली. कार्बन जो आहे, ग्राफाईट जे आहे ते जे असतं ओपेक आणि ब्लॅक कलरमध्ये असतं. गुड कंडक्टर आहे, त्यामुळे त्याला कॅथोडमध्ये यूज करतात खूप जास्त प्रमाणात. तुमचा जो सेल असेल रिमोटचा किंवा कोणताही बॅटरी असते, त्यामध्ये ग्राफाईटचे रॉड असतात, इलेक्ट्रोड म्हणून यूज केलेले असतात. ब्लॅक कलरमध्ये असतं, त्यामुळे याला ब्लॅक लीडसुद्धा म्हणतात. डायमंड जो आहे हार्डेस्ट नोन मटेरियल आहे, ते पण कार्बनचं कंपाऊंड आहे बेसिकली. कार्बनचा ॲलोट्रोप म्हणू शकतं. हार्डेस्ट मटेरियल आहे. लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते आणि थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे खूप. हीट कॅरी करतं फास्ट. त्यानंतर फ्लोरेसिन म्हणजे कार्बन नॅनो ट्यूब्स असतात बेसिकली. छोटे छोट्या कार्बनच्या ट्यूब ज्या आहेत ते एकत्र करून बनवलं जातं हे. ठीक आहे. C60 60 कार्बनचे ॲटम्स असतात. त्यानंतर फुटबॉलसारखं स्ट्रक्चर असतं बेसिकली याचं. नेक्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग त्यामध्ये ऑर्गॅनिकचा अर्थ काय असतो, कार्बन आहे त्यात. लिव्हिंग बॉडीजमध्ये सगळ्या कार्बन असतो. कार्बन हायड्रोजनचे जे कंपाऊंड्स असतील त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. आणि मग काही गोष्टी दिल्यात खाली. इथिलीन जो आहे फळं पिकवण्यासाठी वापरला जातो. मस्टर्ड गॅस किंवा त्याला वॉर गॅस म्हणतात, त्याच्यामध्ये यूज केला जातो. त्यानंतर ॲसिटिलीन जे आहे ते लाईट जनरेट करण्यासाठी किंवा वेल्डिंगमध्ये जे टॉर्च वापरतात, वेल्डिंग गॅस कटिंगमध्ये, त्यामध्ये ॲसिटिलीनचं सिलेंडर असतो. ॲसिटिलीनचं कंबशन होतं. त्यानंतर इथाइल अल्कोहोल जे आहे, दारू म्हणतात त्याला बेसिकली, औषधांमध्ये आणि काही प्रमाणात फ्युएलमध्ये वापरलं जातं. डायइथाइल इथर जे आहे ते ॲनेस्थेटिक म्हणजे भूल देण्यासाठी वगैरे यूज होतं. भूल देणं म्हणजे काय असतं बेसिकली, तुमचं ऑपरेशन वगैरे जेव्हा करायचं तेव्हा तुम्हाला टेम्पररी जे आहे सेन्सेशन फील होऊ नये काही जास्त, यासाठी जे यूज केलं जातं ॲनेस्थेशिया म्हणतात त्याला. तर त्यामध्ये हे यूज होतं डायइथाइल इथर. आणि क्लोरोफॉर्म पण यूज होतं, पण क्लोरोफॉर्मपेक्षा डायइथाइल इथर बेटर आहे. ॲसिटिक ॲसिड जे आहे ते विनेगर बनवण्यासाठी जे किचनमध्ये लागतं जेवण बनवताना, ब्रेडमध्ये वगैरे. त्यानंतर रेयॉन, फोटोग्राफिक फिल्म याच्यामध्ये यूज होतं. ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे ते टोमॅटोमध्ये असतं, आपण बघितलं होतं. इंक रिमूव्ह करण्यासाठी वगैरे यूज होतं. कोल्टर बनवण्यासाठी यूज होतं. क्लोरोफॉर्म जो आहे ॲनेस्थेशिया मगाशी बघितलं होतं आपण, भूल देण्यासाठी वगैरे वापरतात. त्यानंतर आता हे बघा, हे जर कलर बॉटलमध्ये ठेवलं क्लोरोफॉर्म तर ते काय होतं बेसिकली, फॉस्जिन नावाचा गॅस तयार होतो जो की पॉयझनस असतो, त्यामुळे ते डार्क कलरच्या बॉटलमध्ये ठेवतात. ग्लायकॉल जो आहे तो फ्रीजिंग होऊ नये कारच्या रेडिएटमध्ये, म्हणजे कूलंट जे आहे ते बर्फ बनवू नये यासाठी ते ॲड केलं जातं. अँटी रेफ्रिजरंट, अँटी फ्रीज मटेरियल. युरिया जे आहे नायट्रोजनस फर्टिलायझर आहे, झाडांमध्ये वापरलं जातं युरिया झाडांच्या ग्रोथसाठी. ॲसिटिक ॲसिड वगैरे जे आहे पहिलं कंपाऊंड होतं ऑर्गॅनिक, के जे लॅबमध्ये बनवले वगैरे.
फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे अन्न जास्त वेळ टिकून राहावं यासाठी जे यूज केले जातात. आस्पर्टॅम आहेत. आता हे जे आस्पर्टॅम वगैरे जे आहेत आर्टिफिशियल स्वीटनर म्हणतात त्याला. म्हणजे जसं की शुगर फ्री वगैरे खातो आपण ते, ज्यांना डायबिटीज वगैरे जे आहे. सो हे अस्पर्टॅम, सुक्रालोज, ॲलिटेम, सॅकरिन आर्टिफिशियल स्वीटनर इथे दिलेलं आहे. फूड प्रिझर्वेटिव्हचा अर्थ वेगळा असतो, अन्न टिकून राहावं यासाठी यूज होतात. आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे साखर जर तुम्हाला डायरेक्टली खायचे नसेल तर हे आर्टिफिशियल स्वीटनर जे आहेत ते स्वीट टेस्ट देतात बड्सला, पण त्याच्यात कॅलरी जी असते ती खूप कमी असते. सो हे यूज होतात शुगर फ्री डाएटमध्ये. गोड लागणार तुम्हाला पण कॅलरी काही नसणार, तो आपली ब्लड शुगर वाढत नाही ना. त्यानंतर सोप जे आहेत बेसिकली, सोप साबण जो वापरतो आपण आंघोळीसाठी वगैरे, सोडियम आणि पोटॅशियमचे सॉल्ट असतात, हायर फॅटी ॲसिडपासून बनवलेले. लॉंग फॅटी ॲसिडची चेन असते ही बेसिकली. सोडियम पॅल्मिएट, सोडियम स्टिरेट हे काही एक्झाम्पल्स आहेत. डिटर्जंट म्हणजे वॉशिंगसाठी जे यूज केलं जातं ते. सोडियम आणि पोटॅशियमचेच लॉंग चेन अल्काईल. आता इथं सल्फोनेट्स आहेत. वरती फॅटी ॲसिड असतं आंघोळीच्या साबणामध्ये आणि इथं सल्फेट्स किंवा सल्फोनेट्स आहेत. त्यानंतर फर्टिलायझर म्हणजे खतं जी वापरतो आपण. बेसिक कॅल्शियम नायट्रेट जे आहे, CaO, CaNO3 वगैरे, अमोनियम सल्फेट हे खतांचे आतमध्ये जे कंपोजिशन आहेत त्यात एक महत्त्वाचे केमिकल्स आहेत. आता कॅल्शियम, सायनामाइड, नायट्रोलिम वगैरे हे लक्षात ठेवा थोडेसे. नाही विचारत हे ॲक्च्युली एक्झाममध्ये, कधी असं विचारलेलं नाही आहे. ग्लास जे आहे ते ॲमॉर्फस असतं. एक असतं क्रिस्टलाईन आणि एक असतं ॲमॉर्फस. ॲमॉर्फस म्हणजे खडू जसा असतो आपला चुरा होणार तसा बेसिकली एलिमेंट. सिलिका असते मेनली सिलिकॉन डायऑक्साईड. काचेचा कलर वेगळे येण्यासाठी रेड पाहिजे असेल तुम्हाला, कॉपर आणि किंवा क्युप्रस ऑक्साईड जो आहे Cu2O ॲड करतात सिलिकामध्ये, SiO2मध्ये. ग्रीन पाहिजे असेल तर क्रोमियम ऑक्साईड ॲड करतात. व्हायलेट पाहिजे असेल तर मँगनीज. ब्ल्यू पाहिजे असेल तर कॅल्शियम ऑक्साईड. आणि ब्राऊन पाहिजे असेल तर आयरन ऑक्साईड. पण हे नाही कधी विचारलं जातं एवढं जास्त, पण लक्षात राहिलं रेड कॉपर आहे, ग्रीन क्रोमियम आहे तर ठेव. आता हे ग्लासचे टाईप जे आहेत ते सॉफ्ट ग्लास जे असते, सोडा ग्लास जे आपण कोको कोला वगैरे त्याच्या ह्याच्यात वापरतो ते, तर ती बेसिकली सोडियम कॅल्शियम सिलिकेट असते काचा बनवण्यासाठी किंवा बॉटल बनवण्यासाठी यूज होतं. त्यानंतर नेक्स्ट जे आहे पोटॅश ग्लास किंवा हार्ड ग्लास ॲपरेटस जे आहेत, बीकर. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही जे ॲपरेटस वापरले असतील ते बनवण्यासाठी यूज होते, फ्लास्क, फनेल वगैरे. त्यानंतर क्रूस ग्लास जे आहे CgM ऑक्साईडपासून बनलेले असते, UV रेज ॲब्सॉर्ब होतात. जीना ग्लास जे आहे ते B2O3 आणि ॲल्युमिनियमपासून बनलेले असते, स्ट्रॉंग असते. ही ॲसिडपासून रेजिस्टंट असते, त्यामुळं ॲसिड स्टोअर करण्यासाठी वापरतात हे. ग्लास लॅमिनेट्स वगैरे जे आहेत, लॅमिनेट्स म्हणजे लेयर असतात बेसिकली, जसं घरामध्ये प्लायवूड आहे त्याच्यावर लॅमिनेट लावतात तसं. ओके. त्यानंतर सिमेंटबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे किंवा पोर्टलँड सिमेंट काय आहे. सिमेंट म्हणजे मिक्सचर असतं बेसिकली. कॅल्शियम ऑक्साईड असतं त्यात 50-60%. सिलिका म्हणजे वाळू असतं, SiO2 20-25%. ॲल्युमिना असतो 5-10%. मॅग्नेशियम ऑक्साईड आहे 2-3%. आणि कशापासून बनवतात ते लाईमस्टोन म्हणजे चूर्णकळी आणि क्ले म्हणजे चिखल. आणि जिप्सम वगैरे जे आहे आपण बघितलं होतं, जिप्सम आणि प्लास्टर ऑफ पॅरिस. जिप्सम डिक्रीजेस द रेट ऑफ सेटिंग द सिमेंट. जिप्सम ॲड केल्यावर सिमेंट जे आहे ते पटकन सेट होतं. त्यानंतर पॉलिमर म्हणजे प्लास्टिक असतं बेसिकली, लॉंग चेन कंपाऊंड्स असतं. पॉलिमर म्हणजे प्लास्टिक लक्षात ठेवा.
पॉलिइथिलीन जे आहे, पिशव्या ज्या असतात तुम्ही वापरता ते, PVC पिण्याच्या पाण्याच्या पाईप ज्या असतात किंवा कोणत्याही पाईप जे आहेत PVCच्या, मोनोमर कोणता असतो त्यात विनाईल क्लोराईड. PVCचा फुल फॉर्म आहे पॉलीविनाईल क्लोराईड. म्हणजे विनाईल क्लोराईडचे लाखो ॲटम्स एकत्र आले की PVC बनतं, जे की पाईपमध्ये यूज होतं. तसंच इथिलीन एक सिंगल ॲटम आहे किंवा सिंगल एक मोनोमर आहे, चेन आहे. याचे खूप सारे इथिलीनचे मोनोमर एकत्र आले तर पॉलिइथिलीन बनते, म्हणजे प्लास्टिक बनतं हे. त्यानंतर टेट्राफ्लोरोइथिलीन किंवा टेफ्लॉन जे असतं, भांड्यांना जे कोटिंग केलं जातं. आणि बॅकलाईट जे आहे, बॅकलाईट म्हणजे बटणं जे असतात स्विचेस वगैरे बनवण्यासाठी, फॉर्मॅल्डिहाइड आणि फिनॉल वापरतात. लक्षात ठेवा काय प्लास्टिकचे नाव आहे आणि त्याचे उपयोग. फायबर्स जे आहेत बेसिकली धागे, नायलॉन असेल, डॅक्रॉन, ओरलॉन वगैरे, ते पण प्लास्टिकसारखेच असतात, लॉंग चेन मॉलिक्युल्स. नॅचरल रबर जो आहे झाडांपासून जो मिळतो आपल्याला, पॉलिमर ऑफ सिस आयसोप्रिनचा हा पॉलिमर आहे. त्यानंतर वल्कनायझेशन ऑफ रबर जे आहे, रबरची प्रॉपर्टी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी सल्फर ॲड केला जातो त्यात आणि 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं जातं त्याला, इन द प्रेझन्स ऑफ झिंक ऑक्साईड टू इम्प्रूव्ह प्रॉपर्टी. म्हणजे लगेच क्रॅक वगैरे जाऊ नये रबरला यासाठी. त्यानंतर एक्सप्लोजिव्ह जे आहेत, आता TNT जे आहे, म्हणजे समजा एखादा बोगदा वगैरे तयार करायचा असेल आपल्याला तर एक्सप्लोजिव्ह म्हणून TNT वापरतात. ट्रायनायट्रोट्युलॉन, लक्षात ठेवा हे एक्सप्लोजिव्ह आहे. त्यानंतर नायट्रोग्लिसरीन किंवा ट्रायनायट्रोग्लिसरीन, सायक्लोट्रिमथिलाइन, RDX वगैरे जे आहे. ओके. सो एक्सप्लोजिव्ह म्हणजे जसं की फटाके असतात छोट्या क्वांटिटीमध्ये, पण मोठ्या एकदम तुम्हाला पाहिजे असेल एक्सप्लोजन तर हे केमिकल यूज होतं. आता नायलॉन जे आहेत, नायलॉनचे बेसिकली दोऱ्या असतात, मोनोमर असतो त्यात ॲडिपिक ॲसिड, हेक्झामिथिलीन डायामाइन. त्यानंतर टेरिलिन आहे, केवलार जे आहे लक्षात ठेवा, बुलेट प्रूफ जॅकेट जे असतात त्यामध्ये यूज होतं आहे. टेरिप्थॅलिक ॲसिड आणि 1,4 डायअमिनो बेन्झिन हे यूज होतं केवलार बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये. बाकी मग काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर हे काही बेसिक एलिमेंट्स जे यूज केले जातात. ॲलम म्हणजे काय आहे, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट आहे. बोरॅक्स जे आहे, सोडियम टेट्राबोरेट डायट्रेट वगैरे आहे. कॉस्टिक सोडा म्हणजे काय आहे, ड्राय आईस म्हणजे सॉलिड कार्बन डायऑक्साईडला ड्राय आईस म्हणतात, लक्षात घ्या. त्यानंतर इप्सम सॉल्ट जे आहे, मॅग्नेशियम सल्फेट, ग्लॉबर सॉल्ट वगैरे काय आहे, हायपो. लाफिंग गॅस लक्षात ठेवा, लाफिंग गॅस काय आहे, नायट्रस ऑक्साईड N2O. म्हणजे हा असा गॅस आहे, हा रिलीज केल्यावर आपल्याला हसायला येतं वगैरे. सो लाफिंग गॅस नायट्रस ऑक्साईड आहे. त्यानंतर मग मार्बल किंवा चॉक जो आहे, खडू, मार्बल म्हणजे गोट्या वगैरे जे असतात ते कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं असतं. त्यानंतर स्पिरिट जे आहे ते मिथाइल अल्कोहोल, जे आपण रॉकेलसारखं यूज करतो ते. सोडा ॲश, विनेगर म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे. वर्मिलियम म्हणजे मर्क्युरिक सल्फाईड. आणि TNT जे एक्सप्लोजिव्ह आहे, ट्रायनायट्रोटोलिन, जे की बोगदा वगैरे जे आहे तिथं वापरलं जातं. सो या बेसिक गोष्टी केमिस्ट्रीच्या लक्षात ठेवा. परत आपण आणखी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, आणखी प्रिवियस इयर पेपर वगैरे चेक करून ज्या आपल्याला इम्पॉर्टंट वाटतील यामधून त्या परत एकदा रिवाईज करणार आहोत सेकंड आणि थर्ड ह्याच्यामध्ये. सो थँक्यू.